ऑल इंडिया सैनिक स्कूलचा स्कोर कार्ड सर्वांनी डाउनलोड केलेलं आहे, निकाल जाहीर झालेला आहे. आपल्याला सर्वांना समजलेलं आहे की विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले एस आणि NSS म्हणजे नेमकं काय. आता याचा पुढे काय की ऍडमिशन मुलाचं झालंय नक्की, आता मग ही काउन्सिलिंग म्हणजे काय, ते पुढे काय करायचं, या बरेचसे प्रश्न आज पालकांना पडलेले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण हे एकाच व्हिडिओमध्ये आज आपण क्लिअरिटीने पाहूया. तर जे स्कोर कार्ड आपण डाउनलोड केले ते बघूया. तर विद्यार्थ्याच्या स्कोर कार्ड वरती आपल्याला जी माहिती या ठिकाणी दिसते की विद्यार्थी जे आहे त्यामध्ये स्कोर किती झालाय, त्याच्यामध्ये दिसते आपल्याला 273. स्वानंद बोराडे आपले 273 चे 2 विद्यार्थी यावर्षी आहेत, अंश मिंदे आणि स्वानंद बोराडे. त्याच्यामध्ये दिसते आपल्याला की विद्यार्थ्यांनी सैनिक स्कूल जे निवडलं होतं फॉर्म भरताना, ते इथं आपल्याला दिसते सैनिक स्कूल सातारा हे फॉर्म भरताना निवडलं होतं. त्याच्यामध्ये मार्क्स दिसतात 273. खाली दिले क्वालिफाईड इन रिटर्न टेस्ट फॉर SS आणि NSS, आणि खूप मुलांना हे असं दिलेलं आहे की क्वालिफाय झालंय. तर या क्वालिफायचा अर्थ जो आहे तो महत्वाचा विषय. तो क्वालिफाय झाला आहे याचा अर्थ तो पास झालेला आहे, म्हणजे तो परीक्षामध्ये पास आहे. जे मिनिमम मार्क्स लागतात 25% प्रत्येक सब्जेक्टमध्ये ते त्यांना मिळालेले आहेत. परंतु लक्षात घ्या, याचं जे मेरिट असतं ते वेगळं असतं, आणि ही गोष्टची क्लिअरिटी सर्वांना येणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांना माहित आहे, बऱ्याच जणांना अजूनही माहित नाहीये. याची क्लिअरिटी असणं महत्वाचं आहे की आता हे जे विद्यार्थी आहेत यांची आता कशा प्रकारे पुढे प्रोसेस राहते ही फार महत्वाची गोष्ट. अशा पद्धतीने आपल्याला 2 वेबसाईट महत्वाच्या आहेत. तो विद्यार्थी फक्त आता आपल्याला क्वालिफाय झाले असं दिसलेले, म्हणजे अजून मेरिट लागलेलं नाही. आता पुढच्या प्रोसेसमध्ये आपल्याला सामील व्हायचंय की आपल्या मुलांना ऍडमिशन आपलं पुढं कुठल्या सैनिक स्कूलला मिळणार आहे हे कुणालाच माहित नाही अजून. तर यासाठी आपल्याला ई काउन्सिलिंगची जे राऊंड वाईज प्रोसेस असते, राऊंड 1 राऊंड 2, त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं. आणि त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी काय करायचं हे फार महत्वाची गोष्ट आहे. तर पहिली गोष्ट 2 वेबसाईट आहेत आपल्याकडे, त्याच्यामुळे हा घोळ पण बऱ्याच पालकांचा होतो. ई काउन्सिलिंगची ही वेबसाईट वेगळी आहे आणि सैनिक स्कूलचं. आता सैनिक स्कूलच्या वेबसाईटवरती आपण स्कोर कार्ड जे आहे ते डाउनलोड केले. तर स्कोर कार्ड डाउनलोड केलेला आहे. तो स्कोर कार्ड मध्ये आपल्याला डाउनलोड केले, ज्यांना काही स्कोर आला असेल म्हणजे 273 आलेला आहे, किंवा काही जणांना 220 आलेला आहे, 250 आलेला आहे, किंवा 190 आलेला आहे, काही सर्वांना स्कोर आलेले. तर या सर्वांना स्कोर कार्ड डाउनलोड आलेले, याचा अर्थ त्यांचा प्रवेश निश्चित झालेला नाहीये. त्यांना आता ई काउन्सिलिंग मध्ये त्यांना रजिस्टर करणं खूप आवश्यक आहे. यासाठी आपल्या ई काउन्सिलिंगची जी वेबसाईट आहे त्याच्यावर जायचंय. कसं जायचं ते पण आपण बघणार आहे. तुला सगळ्या हे इथपर्यंत ठीक होतं, पण ई काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन करणं खूप महत्वाचं होतं. आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी जी तारीख पाठीमागच दिली होती ती 10 मे पर्यंत दिली होती. तो 10 मे पर्यंत ही तारीख दिली होती, आणि त्याच्यामुळे खूप लोकांचं रजिस्ट्रेशन शिल्लक राहिलं होतं, आणि आपण त्याच्यावर 2 व्हिडिओ केले. किंवा सगळ्यांचा कुणाचा राहिला असेल तर करून घ्या, ही खूप महत्वाची प्रोसेस आहे. त्यांनी त्याच्यामुळे डेट वाढवून दिलेली आहे. आता तो 3 जून पर्यंत ही डेट आहे, ही खूप IMP आहे. तो याच्यामध्ये रजिस्ट्रेशनला सगळ्या आपल्याला ई काउन्सिलिंगच्या साईट वरती रजिस्ट्रेशन करायचंय, एक न्यू पासवर्ड सेट करायचंय, आणि आपले एक अकाउंट तिथं तयार होणार आहे. तिथं तुम्ही ते पासवर्डने तुम्ही ते लॉग इन करणार आहात. तिथं तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसणार आहे. आणि आता इथून पुढे जो राऊंड 1 हा स्टार्ट होणार आहे याची अजून डेट डिक्लेअर नाही झाली. तो राऊंड 1 हा राऊंड 2 अशा प्रकारे राऊंड पुढे चालू होणार आहेत. ह्याची अजून डेट आलेली नाहीये. फार महत्वाची गोष्ट, ह्याची डेट येऊ शकते कधीही, पण ती डेट यायच्या अगोदर सर्वांनी महत्वाचं आहे की ई काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन करणं महत्वाचं. खूप आता आपल्या पॅरेंटिंग ग्रुपमध्ये आम्ही खूप वेळा सांगितलेलं, बरेचसे पालक लक्ष नाही किंवा त्यांच्या कामाच्या ह्याच्यामध्ये व्यस्त आहेत. खूप जणांचं राहिलेलं होतं. रजिस्ट्रेशन करणं महत्वाचं. रजिस्ट्रेशन कसं करायचे आपण ते बघूया. आणि आता या ठिकाणी जो SS आणि NSS आहे याचा अर्थ काय हा पण नेमकं बघूया. तो सर्वांना आयडिया आहे की सैनिक स्कूलचं स्कोर कार्ड डाउनलोड केलेलं आहे, ही एक इथं प्रोसेस संपलेली आहे. पण आपल्याला पुढे सैनिक स्कूलला ऍडमिशन घेण्यासाठी ई काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन करणं महत्वाचं आहे. त्याची डेट वाढलेली आहे, आणि आपण ऑफिशियल वेबसाईट वरूनच केली पाहिजे. ऑफिशियल वेबसाईट कोणती हे पण आपण बघूया. तर आपल्याला सर्च मध्ये ई काउन्सिलिंग 2025 किंवा सैनिक स्कूल ई काउन्सिलिंग असं टाईप करायचंय. तो सैनिक स्कूल ई काउन्सिलिंग टाईप केल्यानंतर इथं आलेलं आहे ई काउन्सिलिंग शेड्यूल pesa.ncog.government.in अशा प्रकारे ही वेबसाईट आपल्याला सुरुवातीलाच येते. याच्यावर आपण क्लिक करायचं. तर क्लिक केल्यानंतर ना आपल्याला ही अशा प्रकारे डायरेक्ट माहिती आलेली आहे, किंवा इथं दिलेलं ई काउन्सिलिंगची डेट रजिस्ट्रेशन जे आहे ती डेट वाढलेली आहे 3 जून पर्यंत. ही फार महत्वाची गोष्ट आहे. मोस्ट ऑफ द पालकांनी केलेली आहे, पण खूप पालकांना अजून माहित नव्हतं. ज्यांनी ऑफलाईन मधून सुद्धा काही वर्ष तयारी केली आहेत आणि मुलांना तिथे 250-60 मार्क आहेत, त्यांना ह्या गोष्टी माहित नव्हत्या. आणि ऍक्च्युली डेट संपलेली होती, पण त्यांनी आता वाढवली आहे, कारण त्यांच्याही लक्षात आलं की खूप पालकांची रजिस्ट्रेशन एक वेगळी गोष्ट आहे. छोटंसं अकाउंट आपल्याला दिलं की तयार होतंय ई काउन्सिलिंगला. तर ई काउन्सिलिंगला वरती ज्यांना रजिस्ट्रेशन करायचंय त्यांना इथं होम वरती क्लिक करायचं. होम वरती क्लिक केल्यानंतर त्यांना न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचं. ह्याचा पण व्हिडिओ आपला पाठीमागे आपण केलेला आहे की रजिस्ट्रेशन कसं करायचं. तर ह्याच्यावर जाऊन आपण रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपला क्लिअर आहे. तो रजिस्ट्रेशन केल्यानंतर रजिस्ट्रेशन कसं करायचं एक व्हिडिओ आपण बनवणार. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपला अकाउंट तिथे दिसणार, त्याच्यामध्ये तुमचे मार्क्स सुद्धा दिसणार आहेत. आपली माहिती बरोबर आहे का सर्व चेक करायचे. तो आता एवढं करून झालं का हा विषय महत्वाचा आहे की ई काउन्सिलिंगचा आपण अकाउंट क्रिएट केलेलं आहे. ओके,
तो आता लक्षात घ्या, आता आपल्याला फक्त वेट करायचे की आता राऊंड कधी चालू होणार आहेत, आणि राऊंड ज्यावेळेस चालू होणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आपण 9 सैनिक स्कूल अजून सिलेक्ट करायचे. राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 अशा आपण दरवेळेस 9 सैनिक स्कूल सिलेक्ट करणार आहे. हे बघा महत्वाचा विषय. तर याच्यामध्ये एस आणि NSS असं आपल्याला दिले की विद्यार्थी आपला SS ला क्वालिफाय झाले. SS म्हणजे ओल्ड सैनिक स्कूल. जे ओल्ड सैनिक स्कूल आहे, जे गव्हर्नमेंटच्या अंडर आहेत, जे टोटल 33 आहेत. तर टोटल 33 सैनिक स्कूल पूर्ण देशामध्ये त्याला बोलतो आपण SS. आणि ज्यांना NSS आलेले, NSS चा अर्थ आहे न्यू सैनिक स्कूल. तर हे महत्वाचं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरतानाच हे फिलअप केलं होतं, ज्यांनी SS केले त्यांना फक्त SS आले, म्हणजे ओल्ड सैनिक स्कूल साठी त्यांचं ऍडमिशन ग्राह्य धरलं जाणार आहे. ज्यांनी NSS केलेलं आहे, ज्यांनी NSS केलेलं आहे त्यांना न्यू सैनिक स्कूलला मिळणार आहे, किंवा काही दोन्ही केलेले SS आणि NSS त्यांना दोघांना ट्राय मिळणार आहे. आता ह्यासाठी नेमकं करायचं काय, आपलं काउन्सिलिंगचं अकाउंट रजिस्ट्रेशन आपण केलेले. आता पुढे काय करायचं, पुढे आपल्याला वेट करायचे राऊंड 1 च्या डेट साठी. राऊंड 1 ची ज्यावेळेस डेट होणार आहे, राऊंड 1 ची डेट आपल्याकडे येणार आहे, त्यावेळेस आपल्याला काउन्सिलिंगचा जो आपला अकाउंट आहे ज्याच्यावर तुम्ही आता रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला साइन इन करायचं. तो त्याच्यामध्ये आपला साइन इन केल्यानंतर आपल्याला 10 ऑप्शन्स असणार आहे. किती असणार आहे? 10 ऑप्शन्स असणार आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या ऑप्शनला डिफॉल्ट मध्ये आपण फॉर्म भरताना जे सैनिक स्कूल निवडलं होतं, सातारा, चंद्रपूर, जे काय त्यापैकी ते इथं डिफॉल्ट मध्ये येणार आहे. आणि खाली आपल्याला टोटल 9 ऑप्शन्स असणार आहेत. टोटल खाली अजून 9 ऑप्शन येणार आहेत. ह्या 9 ऑप्शन मध्ये ज्यांनी न्यू निवडलं असेल त्यांना फक्त न्यू वाले सैनिक स्कूल येतील. ज्यांनी फक्त जुने सैनिक स्कूल असं निवडलेले SS त्यांना फक्त जुने सैनिक स्कूल खाली निवडता येतील. ज्यांनी जुना आणि नऊ असं निवडलेले त्यांना कॉम्बिनेशन मध्ये दोघांचं ऑप्शन येणार आहे. तो 5 आणि 4, 5 जुने 4 नवे अशा पद्धतीने ऑप्शन आपल्या खाली निवडता येणार आहे. मग आता होणार आहे काय, लक्षात घ्या, हे सगळं कॉम्प्युटराइज सिस्टीम आहे. म्हणजे कॉम्प्युटरमध्ये आपण हे ऑप्शन आपले देणार आहे आणि आपण ते लॉक करणार आहे. तर आपण लॉक केल्यानंतर काउन्सिलिंगला आपण सगळ्यांनी लॉक केलं आणि त्यांनी दिलेल्या डेट पर्यंत आपण लॉक करायचं. दिलेल्या डेट झाल्यानंतर ते 2 दिवस ते कॉम्प्युटर जे आहे सगळी जी काय माहिती आलेली आहे त्याच्यावर प्रोसेस करणार आहे. 2 दिवसानंतर मग त्याचा जो वेळेस रिझल्ट येणार आहे त्या रिझल्ट मध्ये आलं, त्यांनी सांगितलं रिझल्ट आला की आपल्याला परत काउन्सिलिंगला साइन इन करायचं. साइन इन केल्यानंतर आपल्याला चेक करायचं की आपल्याला कुठलं सैनिक स्कूल जे आपण टाकलं होतं ऑप्शन नुसार त्यातलं कुठलं मिळालंय का. मिळालं असेल, आपल्याला त्या सैनिक स्कूलला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपण येस क्लिक करून पुढे ऍडमिशनला आम्ही जाणार आहोत असं त्यांना मेसेज आपल्याकडून जाणार आहे येस म्हणून. जर आपल्याला ते सैनिक स्कूल घ्यायचं नसेल तर तिथं आपल्याला दुसरा पण ऑप्शन दिला असेल की आपल्याला हे सैनिक स्कूल घ्यायचं नाहीये आणि आपल्याला पुढच्या राऊंडला जायचं, तर त्याला पण आपण क्लिक करू शकतो, त्याला आपण जाऊ शकतो. अशा पद्धतीने ऑप्शन राहणार आहे. आणि ज्याला समजा सैनिक स्कूल कुठलंच लागलेलं नाहीये फर्स्ट राऊंड मध्ये, तर त्याला पण सेकंड राऊंडला जायचं, तो ऑटोमॅटिक सेकंड राऊंडला तो विद्यार्थी पुढे जाणारच आहे. त्याच्यामुळे तो परत सेकंड राऊंडला परत एकदा सेम पद्धतीने ऑप्शन भरायचे. आता नेमका विषय याच्यामध्ये की कोणते ऑप्शन भरायचे सर, कोणतं सैनिक स्कूल चांगले. लक्षात घ्या, 33 सैनिक स्कूल जुने हे तर सगळे बेस्टच आहेत, पण त्याच्यामध्ये पण आता पालकांचा जो विषय आहे किंवा आपल्याला कोणतं सैनिक स्कूल आपल्या एरियाच्या जवळ आहे त्या पद्धतीने पालक ही विचार करतात, तो पण विषय आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मार्क्स किती पडले तो पण विषय. ह्यासाठी आपला एक डेडिकेटेड व्हिडिओ येणार आहे किंवा त्यानंतर आता समजा म्हणजे थोडक्यात म्हणजे काय की जे 250, 70च्या पुढे त्यांना मोस्टली सैनिक स्कूल मिळतील जे त्यांना पाहिजे ते. जे 260 आणि त्याच्या खाली थोडंसं म्हणजे 250, 255 ते 240 या दरम्यान आहेत, तर त्यांना कोणतं मिळेल हे आपल्याला सांगता येणार. त्यात बी कॅटेगरी वगैरे ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे कोणतं मिळेल हे सांगता येणार. आणि जे 230 ते 200 पर्यंत असतील त्यांना मिळेल का नाही ह्याची पॉसिबिलिटी कमी आहे, त्याचं डिपेंड ऑन दिस कॅटेगरी. आणि जे 200च्या खाली असतील त्यांना न्यू सैनिक स्कूल किंवा 200च्या आसपास न्यू सैनिक स्कूल मध्ये मिळण्याची शक्यता जास्त आहे. तो महाराष्ट्रामध्ये 4 न्यू सैनिक स्कूल आहेत. ओल्ड सैनिक स्कूल किती आहेत? 33 आहेत. तो देशामध्ये 33 जुने सैनिक स्कूल याची माहिती पण आपल्या काउन्सिलिंगच्या वेबसाईटवरती मिळत आहे. काउन्सिलिंगच्या वेबसाईटवरती आपल्याला दिसतंय की सैनिक स्कूल कोरुकोंडा आंध्र प्रदेशमध्ये आहे, रेसिडेन्शियल आहे. आणि त्यात कुठल्या टाईपचे रेसिडेन्शियल, मोस्टली रेसिडेन्शियल सगळे जुने आहेत. रेसिडेन्शियल मध्ये काय काय सैनिक स्कूल असे आहेत बाबा की तिथं डे कम रेसिडेन्शियल म्हणजे तिथं विद्यार्थी जाऊन येऊन पण आणि रेसिडेन्शियल दोन्ही आहे. काही ठिकाणी फक्त डे बोर्डिंग आहे. तो अशा पद्धतीचे सैनिक स्कूल आपल्याला तिथं दिसत आहे. तो एक्झिस्टिंग सैनिक स्कूल म्हणजे जे ऑलरेडी जुने सैनिक स्कूल आहेत त्यांची माहिती इथं सर्व दिलेली आहे. 33 आणि 90 दहाव्यांची दिलेली आहे, इथं त्यांची वेबसाईट दिलेली आहे, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. आपल्याला थोडक्यात एक आयडिया येते कुठं कुठे सैनिक स्कूल. 33 सैनिक स्कूल पूर्ण देशामध्ये आहे. त्यात आपण निवडले इथं सैनिक स्कूल जुनेवाले, तर आपल्याला फक्त जुने सैनिक स्कूल दिसणार, फक्त ओनली जुने 33 सैनिक स्कूल आपल्याला याच्यामधून दिसतील.
फक्त जुनेवाले. इथं यायचे, आपल्याला व्यवस्थित इथं माहिती घ्यायची, सगळी माहिती इथं आपल्याला मिळते. आपल्याला पाहिजे की नवीन सैनिक स्कूल कोणते, तर नवीन सैनिक स्कूल महाराष्ट्रामध्ये किती साधारण 4 आहेत. एस पाटील, एस के इंटरनॅशनल सांगलीचं इकडचं, आदर्श पब्लिक स्कूल बार्शी, त्यानंतर विखे पाटील यांचं नगरचं, आणि भोसले मिलिटरी स्कूल नागपूर, असे 4 महत्वाचे न्यू सैनिक स्कूल आहेत. आणि जुन्यामध्ये सातारा, चंद्रपूर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये. मग त्यासाठी क्रायटेरिया काय, हे सर्व पालकांना याच्यावरती चर्चा झाली. एक स्पेशल वेगळा अजून व्हिडिओ याच्यामध्ये आणणार आहे. तो सर्वांना एक विषय क्लिअर झालेला आहे की ई काउन्सिलिंग राऊंड 1 ची अजून आपल्याला वेटिंग करायची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ई काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक. तो विद्यार्थ्यांचा स्कोर कार्ड आलेला आहे, तो वेगळा विषय. आता ई काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन करून घेणं हा एक विषय. त्यानंतर ना आता कोणते सैनिक स्कूल आपण निवडू शकतो ह्याचा एक वेगळा व्हिडिओ आपला पुढे येणार आहे. आणि त्याचबरोबर आतापर्यंत पाठीमागं मेरिट काय लागलेले आहे सैनिक स्कूल सातारा आणि चंद्रपूरला, याचे 2 व्हिडिओ ऑलरेडी आपले युट्यूबवरती आहेत, आपण ते चेक करू शकता. ते फार महत्वाचे राहतील. व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की आपण शेअर करा. त्याचबरोबर ह्या सैनिक स्कूलच्या एक्झामसाठी आज ऑनलाईन ऑफलाईन सगळ्या मोडमधून महाराष्ट्रामधून खूप असे विद्यार्थी तयारी मन लावून त्यांनी वर्ष दिलेले आहे. 2-2 वर्ष मुलं तयारी करतात आहे. त्या सर्वांना शेवटी त्यांचे काय मार्क्स आले असतील, जे काय आले असेल, कारण ही परीक्षा देणं आणि याच्यामधून पुढे जाणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण ते मुलांनी दिलेलं आहे, टाइम, डेव्होशन, सगळ्या गोष्टी, आणि त्यांना त्यांची मेहनतीचं फळ मिळालेलं आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांचं MSK अकॅडमी तर्फे अभिनंदन आहे. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि त्याच्यामध्ये आपण डिटेल बघूया की नेमकं सैनिक स्कूल कोणते आपण सिलेक्ट करू शकतो, कोणत्या मार्कासाठी, आणि याच्या आपल्या इनर पॅरेंटिंग ग्रुपमध्ये पण आपल्या मीटिंग असतात. तर आपला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आपण शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.